मान्य आहे की राजवाडे बिझी आहेत, त्यात असं ऐन वेळी वडाजवळ यायला सांगितलं, पण मग किमान किमान यायला जमणार नाहीये हे तरी सांगायचं होतं ना त्यांनी. इथे मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं साहस करायला आले आहे. राजवाडींशी बोलून त्यांना माझ्या मनातलं सांगायचंय. सोपं आहे का? ते खरंच येणार नाहीत की काय? आता त्या अक्षता टाका. आता वाण घ्या आणि तो तिथे ठेवा. त्यांची बायको किती नशिबान असेल ना, तिच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करतायत अगदी मनापासून मनापासून मनापासून. असं काळजी घेणारा आणि समजून घेणारा नवरा असेल तर प्रत्येक बाईचं आरोग्य चांगलंच राहणार. अगदी खरंय. नवऱ्याने समजून घेतलं की बायकोचं आयुष्य सुधारतच. देव करो प्रत्येक स्त्रीला तिच्या आरोग्यासाठी आणि तिच्या दीर्घायुष्यासाठी असा प्रयत्न करणारा नवरा लाभो. तुम्ही हॅलो. तुम्ही आलात? हो. पण म्हणजे तुम्ही खरंच आलात? अहो असं काय करताय स्वानंदी मॅडम, तुमच्या समोर उभा नाही का मी? हो पण म्हणजे मला काही कळतच नाहीये. अहो तुम्ही नव्हता येणार ना, तुम्हाला काम होतं ना. हो काम होतं आणि मी माझ्याकडनं राहिलं तुम्हाला कळवायचं. आय एम सॉरी. पण मला मुहूर्त चुकवायचा नव्हता ना, म्हणून मी इथे आलो धावत पळत. बघितलं तर तुम्ही इथे नाही, मग मीच पूजा करून घेतली. मुहूर्त महत्वाचा, तो चुकवायचा नव्हता. बापरे, तुम्ही खरंच आलात? हो म्हणजे काय, आणि याच्यात तितकं आश्चर्य वाटण्यासारखं काय स्वानंदी मॅडम? तुम्ही माझ्यासाठी उपास धरलात, आज माझ्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही पूजा करणार आहात, आणि मला असं वाटलं की हे काही बरोबर नाही. काय बरोबर नाही? म्हणजे तुम्ही माझ्यासाठी हे सगळं करायचं, उपवास करायचा, वडाची पूजा करायची माझ्या दीर्घायुष्यासाठी, मग मी काय करायचं? मला पण माझी बायको दीर्घायुष्य असायला हवी, निरोगी असायला हवी, आनंदी असायला हवी.